मित्रांनो, माही कॉम्प्युटरमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा आपला इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ असणार आहे. का लॅपटॉप घेताना आपण काय काय चेक केलं पाहिजे, कसं म्हणजे कोणत्या गोष्टी असतात ज्या आपण बघितल्या पाहिजे लॅपटॉप घेत असताना. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये भरपूर लोकांना कन्फ्युजन होतं का कोणतं घ्यायचं, कसं घ्यायचं, बरोबर आहे ना? त्यांना आयडिया नसते. तर आपण त्यांना एक इन शॉर्ट म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगणार आहे का लॅपटॉप घेताना कोणत्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजे. तर सगळ्यात अगोदर आपण स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये अगोदर असते यूज. ठीक आहे. तर यूज म्हणजे आपला जो वापर असणार आहे ना, त्याच्या हिशोबाने वस्तू घेतलेली केव्हाही बरी. बरोबर आहे. जर सपोजली आपल्याला नॉर्मल टास्कसाठी हवंय, तर तुम्ही मिड रेंजमध्ये असतात, लोअर रेंजमध्ये असतात, ते जरी सुद्धा मॉडेल्स घेतले, बरोबर आहे, तर सीपीयू असो किंवा लॅपटॉप असो, बरोबर आहे ना. तर त्याच्या हिशोबाने जर तुम्ही लॅपटॉप घेतले तर बेस्ट आहे. आणि जर समजा तुम्हाला काही हायर एंडमध्ये काम करायचं आहे, डिझायनिंग असणार आहे, बरोबर आहे ना, किंवा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये जे सॉफ्टवेअर असतात ना, हेवी सॉफ्टवेअर जे असतात, जर तुम्हाला तसे काही रन करायचे तर तुम्हाला हायर एंड लागते, बरोबर आहे ना. तर सगळ्यात अगोदर जो आपला यूज असणार आहे त्याच्या हिशोबाने लॅपटॉप घ्यायचं. नाहीतर कधी कधी असं होते का म्हणजे 10वीतला मुलगा असतो किंवा मुलं असतात, आपल्या मुलांसाठी लॅपटॉप घेतात, परंतु काय असतं ना, त्यांचं तेवढं त्यांना गरज नसते आणि आपण त्यांना हायर एंड देतो. ठीक आहे. तर ते तेवढं फंक्शन्स यूज नाही करू शकत, त्याच्यामुळे तसं नका करू. सगळ्यात अगोदर जो आपला यूज असणार आहे तो क्लिअर ठेवा का आपल्याला काय यूज साठी घ्यायचं आहे, आणि नंतरच त्याच्यानंतर तुम्ही लॅपटॉप बघा. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लॅपटॉपमध्ये जे असते ना, प्रोसेसर. आता लॅपटॉपमध्ये 3 ते 4 गोष्टी असतात जे ज्या आपण चेक करायच्या असतात. सगळ्यात अगोदर येते प्रोसेसर. आता प्रोसेसर म्हणजे काय असतं ना, ज्याने तुमच्या लॅपटॉपचा परफॉर्मन्स डिटर्मिन होतो, ती गोष्ट म्हणजे प्रोसेसर असणार आहे. तर आता प्रोसेसरमध्ये सिरीज असतात, i3 असते, i5 असते, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर i7, i9 सुद्धा आजकाल आलेलं आहे, बरोबर आहे ना. तर भरपूर लोक काय करतात ना, त्यांना गरज असते i3ची आणि ते i5 i7 वर इन्व्हेस्ट करतात. तर तसं नका करू, बरोबर आहे. आणि जर तुम्हाला गरज i5 ची आहे तर i3 वर नका इन्व्हेस्ट करू. ठीक आहे. आणि आता ते चेक करायचं का i3 आहे, i5 आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा जनरेशन्स असतात. ठीक आहे ना. जनरेशन म्हणजे पहिल्या जनरेशन पासून तर आज 14व्या जनरेशन पर्यंत ऑलमोस्ट मार्केटमध्ये प्रोसेसर आलेले आहेत. तर त्याच्या हिशोबाने ते चेक कसं करायचं का कोणतं आहे, बरोबर आहे. सांगताना कोणी सांगितलंय का i3 आहे, सेकंड जनरेशन आहे, i5 फोर्थ जनरेशन आहे, तर ते आपल्याला कसं चेक करायचं ते तुम्हाला सांगत आहे. तर सगळ्यात अगोदर आपण ओपन करायचं असते कंट्रोल शिफ्ट आणि इस्केप, हे 3 बटन प्रेस करायचे. त्याच्यानंतर इथं परफॉर्मन्स सेगमेंट येतो. ठीक आहे. टास्क मॅनेजरमध्ये हा सेगमेंट येतो. इथं परफॉर्मन्स असते, टास्क मॅनेजर ओपन होते आणि त्याच्यात परफॉर्मन्स सेगमेंटमध्ये तुम्हाला दिसत असणार आहे सीपीयू. ठीक आहे. सीपीयू वरती जाऊया आपण. याच्यामध्ये सीपीयू जो असतो ना आपला, आपण सीपीयू वरती जाऊया. सीपीयू वरती तुम्ही बघू शकता इथं कोअर i5 आहे आणि इथं 10, बरोबर आहे ना. जर इथं 6 असेल तर 6वं जनरेशन, 7 असेल 7वं जनरेशन, 8 असेल 8वं जनरेशन, आणि जे फक्त कोअर i5 आहे किंवा फक्त कोअर i3 आहे, पुढे काहीच नाहीये. ठीक आहे. पुढे काहीतरी अल्फाबेट्स असतील तर ते फर्स्ट जनरेशन कन्सिडर होते. नंतर 23, 20, 25, 30 जेही असेल, जर सुरुवात 2 ने तर सेकंड जनरेशन, सुरुवात 3 ने असणार थर्ड जनरेशन, असं 10 पर्यंत. आणि 10ला म्हणजे 10वं जनरेशन असते. नंतर 11, 12 ते तुम्ही समजणार. ते तुम्हाला आता समजलंच असणार का कसं बघायचं असते. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर सेकंड असते आपलं याच्यामध्ये रॅम प्रोसेस. आता याच्यामध्ये आपण प्रोसेसर बघितलंय, याच्यामध्ये सेकंड जी गोष्ट असते ती असते आपली रॅम. आता रॅम मध्ये भरपूर लोकांना मिसकन्सेप्शन असतं का आपण 16 GB घेतलं तर फास्ट चालेल. ठीक आहे. तर तोच आपण जे अगोदर तुम्हाला 2 पॉईंट सांगितलंय का, यूज बघा आणि त्याच्यानंतर प्रोसेसर बघायचा. जर समजून तुम्हाला नॉर्मल यूज करायचं असणार आहे, फक्त गुगल क्रोम, MS ऑफिस, बेसिक होम यूज असणार आहे, तर मिनिमम 4 GB सुद्धा चालते. तुमचा बजेट असेल तुम्ही 8 GB करू शकता, कारण सध्याला रॅम आणि एसएसडीचे प्राइसेस हे अफोर्डेबल नाही आहेत. ठीक आहे ना. त्यांचा कॉस्टिंग खूप जास्त आहे, ऑलमोस्ट 70% कॉस्टिंग वाढलेली आहे. त्याच्यामुळे रॅम जी असणार आहे ही तुमच्या बजेटवरती डिपेंड असणार आहे. आता रॅम चेक कशी करायची, सेमच मेथड असणार आहे. इथं तुम्ही बघू शकता, सेम कंट्रोल शिफ्ट आणि इस्केपने, कंट्रोल शिफ्ट आणि इस्केप प्रेस करायचं असते, परफॉर्मन्स मध्ये जायचं. आणि सीपीयूच्या खालीच असते मेमरी. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कंट्रोल शिफ्ट इस्केप प्रेस केल्यानंतर परफॉर्मन्स टॅब मध्ये आपल्याला सीपीयूच्या खालीच मेमरी टॅब दिसते. इथं आता असणार आहे 8 GB. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये 8 GB तुम्हाला इथं दिसत असणार, बरोबर आहे ना. इथं 8 GB असणार आहे. तर याच्यामध्ये जी आहे ही 8 GB रॅम आहे आणि i5च्या 10व्या जनरेशन मध्ये प्रोसेसर असणार आहे. तर मित्रांनो, तिसरा आपला जो पॉईंट आहे ना, चौथा पॉईंट जो बी असणार, तो आपला स्टोरेज डिव्हाइस वरती असणार आहे. ठीक आहे. ऑपरेटिंग सिस्टम ज्याच्यावरती इन्स्टॉल होते ना, त्याला एसएसडी किंवा हार्ड डिस्क म्हणतात. दोनच गोष्टी असतात त्याच्यामध्ये. जर तुम्हाला स्पीड जर पाहिजे ना, स्पीड परफॉर्मन्स म्हणजे फास्ट ऑपरेट व्हायला पाहिजे, स्पीड भेटायला पाहिजे आपल्या लॅपटॉपमध्ये,
तर SSD नक्की घ्या. हार्ड डिस्क सुद्धा चांगली असते, बट कंपॅरेटिव्हली SSDच्या ऑलमोस्ट तुम्हाला 10x स्पीड SSD मध्ये जास्त मिळतो. आणि SSD मध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत, बट ते बजेटला सध्याच्या कंडिशनमध्ये अफोर्डेबल नसणार आहेत, कारण 1 TB SSD जी 8 ते 10,000 रुपयाची होती, ते ऑलमोस्ट सध्याला डबल कॉस्ट करत आहे. 18-20 हजार रुपयाला कॉस्टिंग झालेली आहे. तर तुमच्या बजेटमध्ये जे परवडेल ते घ्या, परंतु 110% SSD लाच फोकस करा. ठीक आहे, SSDच घ्या. जर तुम्हाला खूप बेसिक काम असणार तर तुम्ही हार्डीचा विचार करू शकता. अनलेस अंटील रेकमेंडेड तर तुम्हाला आपण SSDच करणार आहे का, SSDच घ्या. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर लॅपटॉपमध्ये काय असतं ना, आपण बघूया. लॅपटॉपमध्ये ते अदर फीचर्स असतात. ठीक आहे, लॅपटॉप तर आपण घेतोय. आता वरची कंडिशन सगळीकडे ऑलमोस्ट चांगली भेटते तुम्हाला. कंडिशनमध्ये तर कोणी वरून खराब कंडिशन देत नसते. ठीक आहे, बट जी मेन कन्सर्न असते ती आतमधले पार्ट्स असतात. बरोबर आहे ना, त्याचे वेगवेगळे जे पार्ट्स असतात, जसं की कीबोर्ड झालंय. ठीक आहे, आता आपण जेव्हा घेतो तर सगळे कीज वगैरे चेक करून घ्या. त्याच्यानंतर टचपॅड असते, टचपॅड वगैरे प्रॉपरली काम करत आहे नाही करत आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपला कॅमेरा असतो. ठीक आहे ना, वेब कॅमेरा परफेक्टली काम करत आहे नाही करत आहे ते सुद्धा तुम्ही चेक करा. आणि त्याच्यानंतर लॅपटॉपला USB पोर्ट सुद्धा असतात, ते सुद्धा ते चेक करून घ्या जर. बरोबर आहे ना. आणि त्याच्यानंतर बॅटरी असते, तर बॅटरीमध्ये काहीतरी आपल्याला एक ॲश्युअर्ड बॅकअप मिळाला पाहिजे. वेगवेगळ्या मॉडेल्सचा वेगवेगळा बॅकअप असतो, बट काहीतरी ॲश्युरन्स बॅकअप आपल्याला मिळाला पाहिजे का, ऍटलीस्ट मिनिमम एवढा बॅकअप आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, आणि त्या गोष्टी कशा चेक करायच्या याच्यावरती आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. आणि मित्रांनो, जे आपण प्रोडक्ट खरेदी करतो, बरोबर आहे ना, तर त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जो पार्ट असतो ना, हा वॉरंटीचा असतो. बरोबर आहे, आपण काहीतरी प्रोडक्ट परचेस केले, बरोबर आहे ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी वॉरंटी वगैरे मिळायला पाहिजे. आता आपल्याला थोडी ठाऊक असणार आहे का तो कसं आहे, त्याच्यामध्ये काही इश्यू वगैरे आहे का. बरोबर आहे ना, तर त्याच्यामध्ये वॉरंटी आपल्याला मिळणं हा खूप इम्पॉर्टंट पार्ट असतो. बरोबर आहे, आता वॉरंटीमध्ये 2 टाईपमध्ये वॉरंटी मिळत असते. एक असते रिप्लेसमेंट, आणि जनरली आता मार्केटमध्ये जो ट्रेंडिंग चालू आहे ती असते सर्व्हिस वॉरंटी. आता इन शॉर्ट काय असतं ना, दोघांमध्ये फरक हा असतो. रिप्लेसमेंट वॉरंटी म्हणजे जर त्याला काहीही इश्यू असेल, बरोबर आहे, अनलेस अंटील काही स्पेसिफिक टर्म्स अँड कंडिशन्स असतात, जसं नवीन लॅपटॉप आपण परचेस केलं तर त्याच्यामध्ये सुद्धा काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात का त्याच्यामध्ये आपल्याला रिप्लेसमेंट वॉरंटी मिळत नाही, जसं लिक्विड डॅमेज, बर्न, वॉटर. बरोबर आहे ना, त्याचे टर्म्स अँड कंडिशन असतात. बरोबर आहे, ते तुम्हाला माहितच असणार आहे. वॉटर डॅमेज जर असेल, पाणी वगैरे पडलंय, बरोबर आहे, लिक्विड डॅमेज वगैरे आहे, फिजिकल डॅमेज जर आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला वॉरंटी तर मिळणार नाहीये. बरोबर आहे, पण ऑटोमॅटिकली काही इश्यू झाले, जसं मदरबोर्ड, हा लॅपटॉप मधला सगळ्यात महागडा पार्ट म्हणजे मदरबोर्ड आहे. ऑलमोस्ट लॅपटॉपचे 60-70% त्याची कॉस्टिंग असते. ठीक आहे, तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी रिप्लेसमेंट वॉरंटी असणं हे खूप आवश्यक आहे. बरोबर आहे ना, कारण तुम्हाला आयडिया नसणार आहे का एक्झॅक्टली त्याच्यामध्ये काही इश्यू आहे का. ते केव्हा समजणार, जेव्हा आपण त्याला टेस्टिंग करू, पूर्ण चेक वगैरे करू. बरोबर आहे, नाहीतर काय आहे, घरी घेऊन गेले, 4 दिवसानंतर काही इश्यू आला आणि तुम्हाला सांगितलं जात आहे का तुम्हाला मदरबोर्ड मध्ये 8,000चा मदरबोर्ड आहे, आम्हाला 8,000 रुपये पे करावे लागणार आहे. 5,000चा मदरबोर्ड आहे, 5,000 तुम्हाला पे करावे लागणार आहे. त्या त्या गोष्टीमध्ये काहीच सेन्स नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर जे असते ती सर्व्हिस वॉरंटी असते. आता भरपूर वेंडर्स बोलताना बोलतात का तुम्हाला 3 वर्ष वॉरंटी असणार, 2 वर्ष, 1 वर्ष वॉरंटी असणार. आता तुम्हाला रिटर्न क्वेश्चन काय करायचंय का, दादा आपण वॉरंटी देत आहे, ठीक आहे, ओके, बट त्याच्यामध्ये वॉरंटी कशा प्रकारची असणार का, आम्हाला तुम्ही बदलून देणार आहे का, त्या त्या गोष्टीला रिपेअर करून मिळणार आहे का, त्याच्यामध्ये फक्त आम्हाला जे सर्व्हिस असणार आहे त्याचे पैसे नाही पे करणार, जो पार्ट आपण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे त्या पार्टचे आपल्याला पैसे द्यावे लागतील का. आणि सर्व्हिस वॉरंटी म्हणजेच ते असते का त्याच्यामध्ये जर काही पार्ट लागत असणार तर त्याचे तुम्हाला पैसे पे करावे लागतात, त्याच गोष्टीला सर्व्हिस वॉरंटी म्हणतात. ठीक आहे, जर सपोजली तुमच्या कीबोर्डमध्ये इश्यू आहे तर कीबोर्डचे तुमच्याकडनं पैसे घेतले जातील आणि फिटिंग इन्स्टॉलेशन जे काही चार्ज असतात ते नसत्या घेतल्या जाणार नाही. ठीक आहे, तर त्या गोष्टीला म्हणतात सर्व्हिस वॉरंटी. तर ती असणं चांगली गोष्ट आहे. बरोबर आहे ना, तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटत. तुम्हाला काही चिल्लर गोष्टी असतात, बरोबर आहे ना, मेजर इश्यूज असतात, नॉर्मल इश्यूज असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं बेनिफिट मिळून जाते का तुमचे जे पैसे असतात 200-500 रुपये जो एक्स्ट्रा सर्व्हिस चार्ज लागत असतो मार्केटला, ठीक आहे, तर तो तुम्हाला नाही लागत, ते बेनिफिशियल आहे. बट आवश्यक आहे का रिप्लेसमेंट वॉरंटी सुद्धा घ्या. बरोबर आहे ना, क्लिअरली विचारा काय इश्यूज, कशाची वॉरंटी, कशी वॉरंटी. बरोबर आहे ना, नाहीतर काय आहे, तुम्हाला आज मी मार्केटला रेट्स कम्पेअर केले, बरोबर आहे ना, कारण मार्केटमध्ये प्राइसिंगचा थोडाफार फरक चालत असतो, डिपेंड अपॉन मटेरियलच्या क्वालिटीवरती प्राइसिंगचा फरक पडत असतो. बरोबर आहे, थोडंफार मटेरियलमध्ये 200-500-1000 रुपयाचा प्राइसिंग मध्ये डिफरन्स चालत असतो, मार्केटला कंटिन्युअसली असतो. बरोबर आहे ना, कारण डिपेंड अपॉन मटेरियल क्वालिटी रेटचा डिफरन्स हा म्हणजे चालूच असतो मार्केटमध्ये. परंतु वॉरंटीमध्ये जर तुम्हाला प्रॉब्लेम्स येणार आहेत तर मग प्राइसिंगला काही फायदा नाहीये. बरोबर आहे, तुम्ही स्वस्त घेतलंय बट जर तुम्हाला 15 दिवसानंतर भरानंतर मदरबोर्डचे 5,000-7,000 पे करावे लागतील तर त्या गोष्टीला काहीच अर्थ नसणार आहे. ठीक आहे, तर सर्व्हिस वॉरंटी जी असते ना, आता त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे काय काय असतं ना, फक्त नॉर्मल या गोष्टींची वॉरंटी आपण नाही देत. आपण सर्व्हिस वॉरंटी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी कव्हर अप करतो. फॉर एक्झाम्पल ऑपरेटिंग सिस्टम सुद्धा आपण तुम्हाला 3 वर्ष सर्व्हिस वॉरंटी देत असतो मोस्ट ऑफ द मॉडेलवरती.
मोस्ट ऑफ द मॉडेलवरती आपल्याकडे 3 वर्ष सर्व्हिस वॉरंटी असते. सर्व्हिस वॉरंटीमध्ये आपण ऑलमोस्ट सपोजली ऑपरेटिंग सिस्टम जे असते, बरोबर आहे, विंडोज जनरली मार्केटला चार्ज 300 ते 500 रुपये चालत असतो. आपण ते ऑलमोस्ट 3 वर्ष तुम्हाला कव्हर अप दिलेले आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला ओव्हर हिटिंग जर होत असेल लॅपटॉप, बरोबर आहे, तर 99% आपण तो कव्हर करूनच देतो. कारण त्याच्यामध्ये काही आपल्याला थर्ड पार्टी खरेदी करून काही पार्ट वगैरे टाकावा लागत नाही मोस्ट ऑफ द टाइम. त्याच्यामुळे तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा इश्यू नाहीये. क्लिअरली विचारायचं का कसं असते, काय असणार आहे, ठीक आहे. आणि जे आपण सगळं सांगितलंय हे समरी आपण करून घेऊया का. सगळ्यात अगोदर आपला यूज बघा, काय यूज असतो, त्याच्यानंतर त्याचा प्रोसेसर बघा. जर बेसिक घ्यायचं आहे तर i3 वगैरे पाहू शकता. थोडं मिड रेंज मध्ये घ्यायचं आहे i5 4 जनरेशन, i5 6 तुमच्या बजेटच्या हिशोबाने, बरोबर आहे. आणि जर हायर एंड घ्यायचं तर 10-11 जे तुमचा बजेट अलाव करत असेल त्या हिशोबाने बघा. रॅम मध्ये खूप जास्त असं वाहून जाऊ नका भावनांमध्ये, ठीक आहे ना. रॅम आपल्या गरजेनुसार घ्या, कारण रॅम असा कन्सेप्ट आहे का जो वाढवता येतो, ठीक आहे. तर ते विचारून घ्या का वाढवता येते नाही वाढवता येते. कारण काही मॉडेल्स खूप स्पेसिफिक मॉडेल असतात ज्याच्यामध्ये सॉलिड रॅम असते, तर त्याच्यामध्ये शक्यतोवर नाही वाढत, तर ते विचारून घ्यायचं. आणि स्टोरेजमध्ये सुद्धा 128 GB SSD, 256 SSD जो तुमच्या बजेट अलाव करत असेल ना त्या हिशोबाने तुम्ही रॅम स्टोरेज बघा. परंतु ज्या गोष्टीवर बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करायचं आहे ते असणार आहे त्याची वॉरंटी वगैरे आणि त्याच्यानंतर त्याचा परफॉर्मन्स, ठीक आहे ना. आपल्या गरजेनुसार घ्या आणि चांगलं लॅपटॉप निवडा. जर काही इश्यू असतील तर आम्हाला कॉल करा, आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये गाईड करूया. धन्यवाद.